धरण जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यावर सुद्धा किनाऱ्यापासून लांब असलेल्या जलाशयाच्या पाण्याचा उपयोग लेक टॅपिंग द्वारा ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे ऊर्जा निर्मितीचा चौथा टप्पा 1999 मध्ये कार्यान्वित झाला होता। या टप्प्याचं विस्तारीकरण होत असून तो 4B या नावानं ओळखला जातोय। एप्रिल 2012 मध्ये हा लेक टॅपिंगचा दुसरा प्रयोग होतोय, त्यामुळे 15 TMC इतका अतिरिक्त पाणीसाठा वीज निर्मितीसाठी वापरता येणार आहे। महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या 4B या टप्प्याचं लेक टॅपिंग आता थोड्या दिवसात होणार आहे। हे लेक टॅपिंग नेमकं काय आहे हे सांगण्याकरता या धरणाचे अधीक्षक अभियंता NV शिंदे साहेब आहेत। त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी सर्व सहकारी आहेत त्यांनी अहोरात्र कष्ट करून या लेक टॅपिंगच्या आता अंतिम टप्प्याचं काम सुरू केलेलं आहे आणि याबाबत आपल्याला नेमकी माहिती देतील। शिंदे साहेब नमस्कार, IBN लोकमतमध्ये आपलं स्वागत। नेमका हा जो लेक टॅपिंगचा जो प्रयोग आहे तो काय आहे आणि कधी होणार आहे, कसा होणार हे थोडंसं सांगा। आशियातील पहिला लेक टॅपचा यशस्वी प्रयोग कोयना प्रकल्पामध्ये झाला आणि चौथा टप्पा कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना ती होती। अतिजल भुयार विस्तारीकरण हा जो प्रकल्प आहे ज्याला आपण 4B कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट 4B ज्याला असं म्हणतो त्याच्याविषयी आज आपण माहिती घेतो आहे। लेक टॅप या ठिकाणी जो घ्यायचा आहे त्याचं नियोजन आता अत्यंत अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आपण जे हे गेट स्ट्रक्चर पाहताय याच्यापासून 200 मीटर अंतरावर जलाशयामध्ये कोयना जलाशय दिसतोय आपल्याला, या ठिकाणी लेक टॅप होणार आहे। लेक टॅप ही एक घटना जरी असली तरी त्याच्या पाठीमागं खूप मोठी यंत्रणा, खूप मोठी अभियांत्रिकी त्याच्या पाठीमागं आहे। त्यातल्या एक एक टप्प्याचं आपण थोडक्यात आता माहिती घेत जाऊ। आता हेच आपण ॲनिमेशन मधून समजून घेऊया। लेक टॅपिंग म्हणजे जलाशय छेद प्रक्रिया। यासाठी जलाशयाखालील जमिनीत मोठमोठे बोगदे खणले जातात। या भुयारांच्या एका टोकाशी काही किलोमीटर अंतरावर विद्युत निर्मिती केंद्र असतं। जलाशयातील पाणी हे विद्युत निर्मिती केंद्राकडे वळवण्यासाठी त्या जलाशयाच्या तळाखालील बोगद्याचं तोंड हे स्फोटाद्वारे मोकळं केलं जातं। लेक टॅपिंगच्या प्रक्रियेत जमिनीच्या वर हे जे बांधकाम दिसतंय त्याचं महत्त्व खूप आहे। ही 3 प्रकारची गेट्स आहेत, त्याद्वारे पाण्याचं नियंत्रण केलं जातं। एकूण 4 इमर्जन्सी गेट शाफ्ट्स बसतील। त्याचं हे RCC गेट स्ट्रक्चर आहे। आपण ती जे वर पाहत आहात त्याला EOT म्हणतो। ही 126 मेट्रिक टनाची EOT आहे वरती जी आपण पाहत आहात। त्या EOTच्या सहाय्यानं आपण या गेट्सचं परिचालन करत राहतो। हे गेट्स त्या ठिकाणी बसवण्यासाठी आपण जी यंत्रणा पाहतात ती क्रेन्स वगैरे आहात पहा, तर त्या क्रेन्स आहेत आणि ही EOT आहे आणि हे 4 इमर्जन्सी गेट शाफ्ट्स आहेत। आता हे नेमकं इमर्जन्सी गेट जे आहे याचं काय काम असतं? इमर्जन्सी गेटच्या आधारे आपण काय करतो? याची प्रामुख्याने 2 प्रकारचे फंक्शन्स असतात। आता जो लेक टॅप घेणार आहोत आपण त्यावेळी ह्या इमर्जन्सी गेट शाफ्टचं अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे। गेट शाफ्ट या गेट्स प्रथम आपण लोअर करणार म्हणजे खाली सोडणार आणि त्या गेटपासून ते ज्या ठिकाणी लेक टॅप होणार आहे त्या भागामध्ये संपूर्णपणे आपण पाणी भरणार। अगदी समोरच्या म्हणजे लेक टॅपच्या ज्या स्पॉटच्या खाली काही हवा राहणार आहे, एअर पॉकेट राहणार आहे आणि उरलेल्या भागामध्ये पाणी राहणार आहे। जेणेकरून ज्या वेळा लेक टॅप होईल आणि ती जी एनर्जी डिसिपेट होईल त्यामुळं इथं मध्ये पाणी असल्यामुळे ते शॉक वेव्ह त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतील आणि गेटला फार मोठ्या स्वरूपाचे प्रॉब्लेम्स येणार नाही। ज्यावेळी एवढं तुम्ही आता कोयनेच्या पोटामध्ये इतक्या मोठ्या गोष्टी करत आहात हे कधी सामान्य माणसाला कधी पाहायला मिळत नाही, पण आज नेमकं हे आपण IBN लोकमतच्या खास दर्शकांसाठी IBN लोकमतच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत आणि त्याची पूर्ण बोगद्यामध्ये काय काय यंत्रणा उभी केली आहे ते शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी आपल्याला पुढे दाखवतीलच। इमर्जन्सी गेटची संख्या 4 असून त्याचं प्रत्येकाचं वजन 50 टन इतकं आहे। हे गेट नियंत्रित करण्यासाठी 126 मेट्रिक टन क्षमतेची क्रेन बसवण्यात आली आहे।
तर प्रत्येकी 80 टन वजनाचे 2 सर्व्हिस गेट बसवण्यात आलेत. जी इंटेक स्ट्रक्चर असतं त्याचे 3 महत्त्वाचे गेट स्ट्रक्चर्स असतात. त्यातला एक आपण इमर्जन्सी गेट आत्ता पाहिलं. हे जे आहे हे ट्रॅशरॅक गेट आहे. ट्रॅशरॅक गेट्स आपण अशासाठी सोडतो की मोठा स्वरूप पाण्याबरोबर मोठ्या स्वरूपाचे समजा दगड वगैरे जर आले तर ते तसेच पुढे जाऊन टर्बाईनला म्हणजे विद्युत जनित्र जे आहेत त्यांना धोका पोचवू शकतात किंवा त्या दगडांमुळे काही स्ट्रक्चर्सना डॅमेजेस येऊ शकतात. तर हे टाळण्यासाठी अशा पातेरी जाळ्या असतात. याचा अर्थ की जेणेकरून तिकडचे जे दगड गोटे जे येतील ते इथं अडवले जाणार आहे. करेक्ट. ओके. पण त्याचबरोबर मला एक सांगा की हा पुढचा दुसरा एक गेट दिसतो, याचं काय नेमकं काम आहे? हे अत्यंत महत्त्वाचं गेट स्ट्रक्चर आहे. याला आपण सेवाद्वारे किंवा सर्व्हिस गेट्स म्हणतो. प्रत्यक्ष ही जे हायड्रॉलिक सिस्टीमचं जे परिचलन आहे म्हणजे ऑपरेशन आहे ते चालू करणं किंवा बंद करणं हे या 2 गेटच्या आधारे केलं जात नाही, तर या गेटच्या आधारे केलं जातं. याच्यासाठी आपण पाहिलं असेल की वरती एक फार मोठ्या अशा स्वरूपाची हॉइस्ट तिथं उभा आहे. हा 475 मेट्रिक टनाचा हायड्रॉलिक हॉइस्ट आहे. म्हणजे इतकं प्रचंड त्याची म्हणजे मोठ्या दाबानं ते गेट खाली जाऊ शकतं. कारण हा पूर्ण दाब जलाशयाचा दाब या गेटवर पडतो. त्यामुळं त्याचं तेवढी क्षमता असणं आवश्यक असतं आणि या गेटच्या आधारे संपूर्ण या हायड्रॉलिक सिस्टीमचं परिचलन केलं जातं. त्यामुळे ह्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे या सिस्टीममध्ये. या मधल्या गेटमधून आता आम्ही आतमध्ये म्हणजे कोयनेच्या पोटात शिरतोय. आणि हे जे समोर भुयार दिसतंय ते जातंय कोयनेच्या पाणी साठ्याच्याही खाली. या बोगद्याची लांबी 4.5 किलोमीटर इतकी आहे. म्हणजे धरणाच्या पाणी साठ्यात 4.5 किलोमीटर आतवर आपण जमिनी खालून जाणार आहोत. भूगर्भातल्या या भुयारांमध्ये समुद्र सपाटीपेक्षा कमी तापमान असतं, पण आर्द्रता जास्त असते. या प्रकल्पाचे जे 3 गेट आपण जमिनीवरून पाहिले त्यांची रचना आपण आता आतमधून समजून घेऊया. आपण भूपृष्ठापासून चंद्रकांतची जवळपास 100 मीटर खाली आलेलो आहोत या केजमधून. ओके. मगाशी जी आपण 3 गेट्स वर पाहिली ती आपण या ठिकाणी पाहू शकता. हे आहे सर्व्हिस गेटचे पोझिशन. या ठिकाणी सर्व्हिस गेट बसेल. हे जो मधला स्लॉट आहे ते आहे ट्रॅशरॅक गेट. जे दगड माती वगैरे ट्रॅशरॅकमध्ये अडतील ते सगळे इथं खाली पडतील याच्यासाठी ही रचना केलेली आहे. इथून जर दगड न अडकता जर पुढे गेला असता तर तो जनरेटरला धोका पोचवू शकला असता. त्यामुळे ही आपण रचना उभारलेली आहे. आणि त्याच्या मागं जे आहे समोर अगदी ते इमर्जन्सी गेट, ज्याच्या अगेन्स्ट आपण लेग टॅप घेणार आहोत ते इमर्जन्सी गेट. या ठिकाणी आपण लेग टॅप ट्विन लेग टॅप्स घेणार आहोत. लेग टॅपला साईजचं रिस्ट्रिक्शन आहे. सर्वसाधारणपणे आपला जो टनेल आहे तो 9.5 मीटर व्यासाचा आहे. वेअरॅज हे जे इंटेक टनेल्स आहेत किंवा लेग टॅप जो आहे तो 6.5 मीटर व्यासाचा आहे. तर तिथून ही सिस्टीम अशी पॅरलली येत राहते. या ठिकाणपर्यंत पण 2 बोगदे आहेत आणि 2 सर्व्हिस गेट आहेत. हा डावीकडचा, हा उजवीकडचा 2 सर्व्हिस गेट आणि त्याच्या पल्ल्याड टनेल हा एक होता. हा आशिया खंडातला दुसरा प्रकल्प आहे. जगात असे अनेक प्रकल्प आहेत, पण आशिया खंडात तरी दुसरा प्रकल्प आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा आशिया खंडातला दुसरा प्रकल्प आहे. कोयना प्रकल्पानं जो आशिया खंडातला पहिला विक्रम 13 मार्च 1999 साली केलेला होता पहिला लेग टॅप, त्यापेक्षा आपण थोडा अधिक उंचीचा अधिक आव्हानात्मक असा लेग टॅपचं आपलं नियोजन आणि त्या दृष्टीने आपली तयारी चालू आहे की आपण आता बघत जाऊ पुढे. कोयनेच्या 4थ्या टप्प्यासाठी सुमारे 1,500 कोटी इतका खर्च आला. तर त्यातल्या 4B या टप्प्यासाठी आणखी 500 कोटी रुपयांचा खर्च झाला. या टप्प्याचं काम 2000 साली सुरू करण्यात आलं. 4B या टप्प्याच्या बोगद्याची लांबी 4.5 किलोमीटर इतकी आहे. लेग टॅप केल्या जाणाऱ्या बोगद्याचा व्यास हा 6.5 मीटरचा आहे. असे 2 बोगदे खोदण्यात आलेत. त्यांची लांबी आहे 200 मीटर. पण तिथून पुढे या दोन्ही बोगद्यांचा मिळून
9.5 मीटर व्यासाचा एकच बोगदा तयार करण्यात आलाय. हा बोगदा खणताना त्यातून किती मोठ्या प्रमाणावर दगड काढला असेल याची कल्पना येत नाही. पण याच दगडातून 500 किलोमीटर लांबीचा 4 पदरी रस्ता पूर्ण झाला असता हे सांगितलं की मग बोगद्याच्या महाकाय रूपाची कल्पना येते. हा बोगदा खणण्यासाठी 120 दिवसांची मुदत असतानाही या सर्व कर्मचाऱ्यांनी मुदतीच्या 15 दिवस आधीच म्हणजेच 105 दिवसात हे काम पूर्ण केलं. कोणतीही रजा न घेता सगळे कर्मचारी आणि अभियंते अहोरात्र राबत होते. वाया जाणाऱ्या प्रत्येक थेंबाचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि अभियांत्रिकी ज्ञानाचा परिपूर्ण उपयोग केल्याच्या नंतर राष्ट्राला किती चांगलं फलित होऊ शकतं हे माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे. विभागाचा प्रमुख या नात्याने मला त्यांचा अभिमान निश्चितपणाने वाटतो आहे. निसर्गाच्या शक्तीचा आदर राखत मानव आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जेव्हा त्या शक्तींपासून महाशक्ती निर्माण करतो तेव्हा त्यांचं कर्तृत्व हे महामानवांच्या यादीत जाऊन पोचतं. कोयनेचे हे अभियंते म्हणजे भूगर्भातील या शिल्पसृष्टीचे महाशिल्पकार आहेत.